जेवणाची सुरुवात मोदकापासून केली आणि शेवट पण मोदकानेच केला आम्ही. रश्मीचं एक खूप छान आहे की ती माणसं ओळखून मग ठरवते की हा मैत्री करायची नाही करायची. मला असा छान एक सभ्य चांगला साधा मुलगा वाटला होता. पहिला मुलगा असेल जो स्वतःच्या लग्नात डायरेक्ट घटस्फोट पेपर घेऊन आला. कधी कधी असं आपल्याला दिसतं ना की नाही यार हे चुकीचं करताय तुम्ही, असं नाहीये. मी असं कंट्रोल करते पण एका पॉइंटला सांगते की बहुतेक हे असं असेल, तुम्ही एकदा क्रॉस चेक करता का? ते मला फायदा होतो इतक्या लग्नांचा, तिथे ते नीट सगळं दिसतं समोर. रश्मीचा नाही हे हा नवरा इथे बसणार, नवरी इथे बसते. हा हा बरोबर बरोबर सॉरी 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 मग ते पोझिशन आमच्या चेंज केला, इथे तिथे केलं. सो खूप छान एक्सपिरियन्स. लग्न स्पेशली लग्नाला तिच्या जशी होती तशीच ती आजही तशीच दिसते. काही क्षणांना आठवणींची फोडणी हळदीसाठी कसे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे. नमस्कार, कलाकट्टा प्राईम मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कलर्स मराठी वाहिनीवर अंतरपाठ ही मालिका आहे आणि माझ्यासोबत आहे क्षितिज आणि गौतमी. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं. कसे आहात? एकदम एकदम मस्त मस्त. आम्ही क्षितिज आणि गौतमीच्या केळवणाला आलो आहोत आणि खूप मस्त दाव मारले. तुम्ही किती दाव मारले? कुठल्या पदार्थावर खूप जास्त दाव मारले? उकडीचे मोदक, आमरस. हो, मी उकडीचे मोदक म्हणजे जेवणाची सुरुवात मोदकापासून केली आणि शेवट पण मोदकानेच केला आम्ही. पण केळवण म्हटलं की खूप आठवणी वगैरे असतात. रश्मीचं तर लग्नही झालंय. किती आठवणी आहेत केळवणाच्या वगैरे? खूप आठवणी आहेत. मी ऍक्च्युली तेव्हा असं खूप ठिकाणी नाही जाऊ शकले केळवणाला, कारण माझी सिरियल सुरू होती. त्यामुळे खूप कमी, खोटं वाटेल पण मी फक्त 7 दिवसांच्या सुट्टीवर होते. त्यात मी माझं लग्न, हळद, साखरपुडा, संगीत, जागरण गोंधळ, सत्यनारायणची पूजा प्लस 2 दिवस बाहेर फिरायला, असं सगळं मी त्या 7 दिवसांमध्ये केलं होतं. त्यामुळे केळवणाला मी हार्डली 1-2 अगदी माझ्या मावशीकडे, काकूकडे अशाच 2-3 ठिकाणी गेले होते. पण त्या सगळ्या आठवणी माझ्या आज पुन्हा नव्याने ताज्या झाल्या. 7 दिवसात ह्या मुलीने लग्न केलंय आणि मालिकेतल्या लग्नाला महिना जातो ना. हो, मालिकेतलं लग्न म्हणजे एक लग्नाचा मेन सिक्वेन्स शूट करायलाच कधी कधी 1.5-1.5, 2-2 दिवस जातात. पण इकडे म्हणजे केळवणाला वगैरे मला तर हे केळवण कायम लक्षात राहणार आहे, कारण हे पहिलंच केळवण झालंय माझं आणि हे तुमच्या सगळ्यांसोबत झालंय. सो मजा आली मला. पण तुम्ही दोघं पहिल्यांदा एकत्र आलात, पण जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा काय आलं डोक्यात फटकन? एक असतं ना एकमेकांबद्दलचं एखादं मत आपलं निर्माण होतं. तेव्हा आमची ओळखच नव्हती ऍक्च्युली अजिबात. त्याच्यामुळे रश्मीचं एक खूप छान आहे की ती माणसं ओळखून मग ठरवते की हा मैत्री करायची नाही करायची. सो पहिल्याच दिवशी, म्हणजे पहिल्या दिवशी पण नाही, अगदी सुरुवातीच्या 5-10 मिनिटालाच काहीतरी होतं की हाय मी रश्मी अनपट. पण मग जसं जसं आम्ही सीन करत गेलो, आमचे लुक टेस्ट झाले, आमचे एकत्र सीन शूट झाले, त्याच्यानंतर मग एकत्र जाणं येणं इव्हेंट्सला वगैरे. सो आता खूप छान बॉन्डिंग झालं आमचं. म्हणजे एकमेकांसाठी डबे आणणं किंवा काळजी करणं, तू जेवलास का, किंवा बऱ्याच गोष्टी ती मला सांगते समजावून की, आणि हळूच सांगते. म्हणजे हे असं नको करू, हे आपण असं करूया, हे किंवा मी जरी काही चुकीचं केलं, हे असं नको करू, असं कर, हे छान वाटेल. आणि ते खरंच खूप छान होतं, त्यामुळे ती मजा येते. मला पण अशोक सोबत काम करताना मजा येते. आम्ही सुरुवातीला आधी ओळखत नव्हतो एकमेकांना, पण इथे या सेटवर भेटलो. मग हळूहळू मला असं वाटतं पहिल्याच भेटीत कधीच एक फ्रेंडशिप आपण नाही करत कोणाशी. ती एक फॉर्मल ओळखच असते. मग जसं आपण वेळ घालवतो समोरच्या व्यक्तीबरोबर, तसं ती फ्रेंडशिप होत जाते आणि आता खूप छान बॉन्ड तयार झाला आमच्यात. पण पहिल्या भेटीत जसं वाटला असेल हा, किंवा तुला ती वाटली असेल, तसेच आहात की चेंज झालाय आता? नाही, मला हा असा छान एक सभ्य चांगला साधा मुलगा वाटला होता आणि ऍक्च्युली तो आहे. म्हणजे मी खरंच म्हणते, माणूस म्हणून खूप छान आहे तो. ऍक्च्युली तुझ्या समोर नाही कधी बोलले, पण प्रतीक्षा आणि माझ्यात हे असं बऱ्याचदा बोलणं होत असतं. तुम्हा दोघींचं नेहमीच कौतुक करत असतो, कारण ते कुठेतरी, मी पण अजिबात नाही यांच्यात की मी इतके वर्ष काम करते किंवा मी इतकी मोठी कामं केली नाही. म्हणजे सांभाळून घेतात, सगळे सांभाळून घेतात. खूप छान मजा येते. आणि हा क्षितिजच्या मागे खरं तर हिची मेहनत आहे, प्रतीक्षाची मेहनत आहे, सगळ्या युनिटची मेहनत आहे. आणि सो हे इनपुट्स यांचे येतात आणि ते छान स्क्रीनवरती दिसतं. मजा येते मला करताना. पण हा पहिला मुलगा असेल जो स्वतःच्या लग्नात डायरेक्ट घटस्फोट पेपर घेऊन आलाय, काय नक्की? ऍक्च्युली त्याच्या आधी सुद्धा मी बरेच प्रयत्न केले तिला सांगण्याचा, कारण माझं प्रेम कुणातरी दुसऱ्या मुलीवर आहे, जान्हवीवर, आणि मी कुठेतरी अडकलेलो तिच्या प्रेमात. मला सतत तिच्या आठवणी माझ्या अवतीभोवती असतात, मला ती दिसत असते, तिचा भास होत असतो. आणि माझ्या घरचे जेव्हा हिच्यासोबत लग्न लावून घेतात, तर माझं असं होतं की नाही, मी कुठेतरी अडकलेलो आहे. सो मला तिच्या आयुष्याचं वाटोळं नाही करायचंय. आणि खूप उशीर झाला तर मग दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, म्हणून मी आधी खूप प्रयत्न करतो. मग लास्ट मोमेंटला मी तिच्या लग्नात आमच्या मी तिला तो डिवोर्स पेपर वगैरे देतो. पण ते सुद्धा तो डिवोर्स होणार नाही होणार,
हे हा सस्पेन्स आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ते पाहावंच लागेल. पण रश्मी, मालिकेमध्ये तुझं लग्न दाखवलं आणि तुझं स्वप्न असतं की असं असं लग्न व्हावं, पण साधारण तुझं आतापर्यंतच्या बऱ्याच मालिकांमध्ये खूप लग्न झालेत, तर तुझ्या ते विधी वगैरे सगळं पाठ झालं असेल ना, आता तूच सांगत असशील ना गुरुजी असं नाही ना, असं करायचं. नाही हो ते होतं. बऱ्याचदा कधी कधी असं आपल्याला दिसतं ना की नाही यार हे चुकीचं करताय तुम्ही, असं नाहीये. मी असं कंट्रोल करते, पण एका पॉइंटला सांगते की बहुतेक हे असं असेल, तुम्ही एकदा क्रॉस चेक करता का. मग ते असं की हो आपण असं, कारण सेटिंग दादांचं कसं असं ते कामाच्या गडबडीत कधी कधी त्यांच्याकडनं एखादी गोष्ट उलट्या जागी ठेवली जाते किंवा असं होतं, पण मग ते मला फायदा होतो इतक्या लग्नांचा, तिथे ते नीट सगळं दिसतं समोर. सेटिंग दादाच नाही, गुरुजींचं पण झालं होतं. प्रमो शूट करत होतो आम्ही आणि रश्मी नाही, हे हा नवरा इथे बसणार, नवरी इथे बसते. हा बरोबर सॉरी मग ते पोझिशन आमच्या चेंज केला, इथे तिथे केलं. सो खूप छान एक्सपिरियन्स, लग्न स्पेशलिस्ट. आणि ती पहिल्या लग्नाला तिच्या जशी होती तशीच ती आजही तशीच दिसते, काही फरक नाही तिचा. म्हणजे तिचं 6वं 7वं काहीतरी लग्न असावं, सेम तशीच आहे ती, काहीच फरक नाही. म्हणजे मालिकांमधली आणि खऱ्या आयुष्यात तर ती संतूर मम्मा पण आहे. हो. काय राज आहे रश्मी, सांग. राज असं काही नाही ग, देवाचं देण आहे म्हणूया. पण हो, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. खाणं पिणं, म्हणजे मला आता वडापाव प्रचंड आवडतो, त्यामुळे मी तो काही झालं तरी तो खातेच. पण बाकी मग माझ्या समोर कोणी चिप्स किंवा असं काही खात असेल तर मग मी म्हणते नाही, गरज नाही आता तर ऑइली नको खाऊया. मग पाणी व्यवस्थित पिणं, फ्रुट्स खाणं, या थोड्याफार गोष्टी पाळायचा प्रयत्न करते मी. पण केळवण आहे आज, आणि केळवण म्हटलं की उखाणा तर झालाच पाहिजे ना, आणि मला 2 उखाणे ऐकायला आवडतील दोघांकडून एक एक छान. कलर्स मराठीच्या वतीने आज इथे आलाय केळवणाचा क्षण. कलर्स मराठीच्या वतीने आज इथे आलाय केळवणाचा क्षण. जान्हवी आणि गौतमी मध्ये गुंतलोय मी, कोण असेल नंबर 1? आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, क्षितिजचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. क्या बात आहे. पण मला आत्ताच कळलंय की हे दोघं गातात सुद्धा खूप छान, त्यामुळे जाता जाता तर गाणं झालंच पाहिजे. अशी तुला कळलंय का मगापासून हिचा आवाज ऐकल्यानंतर की ही पण खूप छान गाते? हो. अरे का? हिच्याकडून आपण गाऊन घेऊ. मी बेसूर गाते. नाही, ते आम्ही ठरवू. काही वेगळं नाही ऍक्च्युली. नाही, पण तुला गावंच लागेल. जे आम्ही गाणार तेच तुला गावंच लागेल नंतर. आपण सगळे मिळून गाऊया. चालेल. गाऊया. मन धागा धागा. बरं, इथून ना असे कसे. असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता, डोळ्यात या रोज तुला जपायचे आता. मन सांग जरा असे कसे लपायचे आता, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. हे गायलं नाहीये त्यामुळे मी पुढे गायचे. हे तू गा पुढचं, काहीतरी. नाही, तुम्हालाही असं वाटत असेल हिने गावं 4 ओळी, तर नाही. गा. खरंच आवाज खूप सुंदर आहे. असं का वाटलं? असं गा तू, मग आम्ही ठरवू. जे आम्ही गायलो तेच तू गा. नाही गा. गाणार आहे. तुला जे गाता येतं ते गा. तुझं जे फेवरेट. कुठलं गाऊ मी? तुझं फेवरेट. अरे माझ्यावर असं आलंय. नाही, पण छान गा. तू गा, मग मी तुला कंपेअर. तुझं फेवरेट गा तू. नाही, तू गा ना, मी गायले. तुझं फेवरेट कोणतं सांगते गाव आपण? कुठलंही चालेल. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी हळदीसाठी आयुष्य हे चुलीवर. छान गाते. कढईतले कांदे पोहे. मी आता नाही गायला सांगणार. पण थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. वेळ काढून आला. खूप छान वाटलं तुमच्यासोबत इंटरव्ह्यू देताना, मजा आली. थँक्यू सो मच, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.